हेअर ट्रान्सप्लांट हे तुम्हाला वयाच्या 23 नंतर ते 70 पर्यंत करता येतं. हं. काही मेडिकल डिसीजेस सोडले तर तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांटचे रिझल्ट खूप चांगले येतात. हं. एक सगळ्यात महत्त्वाचा विषय असा असतो, की हेअर पॅच वापरणाऱ्यांमध्ये भीती एक खूप आहे. वेगवेगळे मिथ्स आहेत आणि त्यांचे संभ्रम आहेत, की ज्यामुळं त्यांना पूर्ण माहिती नसल्यामुळे ते हेअर पॅचकडे जातात. हं, हं, हं. हेअर पॅचचं होतं असं, की ज्यांच्याकडे डोनरच नाहीये, जिथून केस काढून इकडे ट्रान्सप्लांट करतो, बरोबर. हां. रूट्स काढून, तर ते हेअर ट्रान्सप्लांट जेव्हा होत नाही, जेव्हा तुमच्याकडे डोनर नसतो, जेव्हा तुमचा ऑप्शन बंद होतो हेअर हं. ट्रान्सप्लांटसाठी, त्यावेळेस हेअर पॅच हा बेस्ट ऑप्शन समजला जातो. हं, हं, हं. आजकाल अजून एक सगळ्यात मोठं मिथ आहे, की हेअर ट्रान्सप्लांट झाल्यानंतर तुम्हाला 1 महिना काहीच करता येत नाही, घरी बसावं लागतं. हे सुद्धा चुकीचं आहे. तुम्ही अगदी 1 दिवसात किंवा 2 दिवसात हेअर ट्रान्सप्लांट करून 5 दिवसांच्या रेस्टमधून 8व्या दिवशी परत तुमचं रुटीन सुरू होतं. हं, हं, हं. तर हेअर पॅच तुम्हाला कडे वळायची गरज नाही. हेअर पॅच लावल्यामुळे तुमची स्किन खराब होते, तुमची लाईफस्टाईल रिस्ट्रिक्ट होते, हं, हं, तुम्हाला हं. स्विमिंग करता येत नाही, तुम्हाला घामाच्या ठिकाणी, गरमीच्या ठिकाणी फार जाता येत नाही. तुम्हाला 1-1 महिना तो पॅच कधी-कधी काढायला मिळत नाही. ते त्यामुळे तुमचं निघायची पण भीती असेल ना? ते स्काल्पचाही तो इश्यू होतो. अ, ती निघायची पण भीती असते. तर सोशल एम्बॅरसमेंट भरपूर होतं. ॲक्चुअली हां. लक्षात येतं की हा पॅच आहे. तुम्ही कितीही एकदम महागडा जरी पॅच घेतला तरी बरोबर, ते बरोबर. तुमचा तोच राहतो. आणि हेअर ट्रान्सप्लांटमध्ये नॅचरलच केस असतात. तुमचे जे वाढतात त्याला हेअर कट करू शकता तुम्ही. तर त्यामुळं हेअर ट्रान्सप्लांटकडं एकदा तुम्ही कन्सल्ट केलं पाहिजे पॅच लावण्याच्या आधी, की माझं हेअर ट्रान्सप्लांट कितपत चांगलं होईल, कितपत मला चांगले रिझल्ट्स येतील आणि मग नंतर तुम्ही जर तुमचं ऑप्शनच बंद असेल हेअर ट्रान्सप्लांटचं, मग तुम्ही पॅचकडं वळू शकता.